लक्ष द्या. तुम्ही आपण चित्र काढले की नाही? चित्र काढून दाखवलं ना तुम्हाला? कशा कशा चित्र आहे बघा. काय काय आहे बघा. पहिला काय आहे? पहिला कसलं चित्र आहे? तिकडून मासा, हा मडका आहे, अजून उंदीर, झाड, सफरचंद. बरोबर आहे. हां, मग आता मला सांगा, मासा कुठं राहतो? पाण्यात राहतो. मासा कुठं राहतो? पाण्यात. आणि तुम्हाला आम्हाला मासे खायला खूप आवडतात, बरोबर आहे. जर एक दिवस भाजी केली तर मला जेवायला नको का? मला भाजी आवडत नाही. पण जसे माशांमध्ये जसे काही जीवनसत्व असतात तसेच भाज्यांमध्ये सुद्धा असतात. आणि त्याच्यामुळं नुसतेच मासे खायचे नाहीत. मच्छी मटण खा नाही असं नाही, पण भाज्या सुद्धा खायच्या आहेत. समजलं? तर आता मासा कुठे राहतो? पाण्यात. बरोबर आहे. तो काय करतो रे पाण्यात? तुम्हाला गाणं आहे माहिती आहे? मछली जल की हाथ लगाओ तो डर जाएगी, पानी से निकालो तो मर जाएगी. मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर तो मरून जाईल, कारण त्याचं जीवन काय आहे? पाणी आहे. समजलं? त्याच्यानंतर दुसरं चित्र काय आहे? मडकं कशासाठी रे? आता उन्हाळा आल्यानंतर मडक्यातलं पाणी लोक जास्त पितात. का सांगा? मडक्याचं पाणी कसं असतं? हां, थंडगार असतं. आणि मग ते पाणी प्यायल्यानंतर छान वाटतं. आणि म्हणून नेहमी मडक्यातलं पाणी लोक शक्यतो उन्हाळ्यात. समजलं? त्याच्यानंतर तिसरं चित्र काय आहे? झाड. लक्षात घ्या, झाडे लावा. हां, झाडे लावा, झाडे जगवा. आपल्याला जर पुढचं आयुष्य चांगलं जगायचं असेल तर काय करा? झाडे लावा. कारण का? झाडांपासून आपल्याला काय मिळतं माहिती आहे का? कोणाला माहिती आहे काय मिळतं? ऑक्सिजन. आपल्याला ऑक्सिजन मिळतं झाडापासून. जेवण बनवण्यासाठी सुद्धा जे लाकूड वापरतात तो कुठून येतो? झाडच असतं ना ते. हां, त्याच्यानंतर अजून काय? झाडापासून काय मिळतात आपल्याला? फळं मिळतात, फुलं मिळतात, सावली मिळते. बघा, एखाद्या झाडाखाली जर तुम्ही खेळायला लागलात तर तुम्हाला किती बरं वाटतं? छान वाटतं एकदम. का? झाडाखाली खेळल्यानंतर खूपच छान वाटतं, कारण हवा लागते, सावली असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं चित्र आहे बदक. बदका नाच रे आणि तुझी पिल्लं. माहिती आहे ना बदक? हां, बदक कुठं राहतो रे? पाण्यात. ओके. त्याच्यानंतर पुढचं चित्र आहे उंदीर. कोणाचं वाहन आहे रे? गणपती. हां, आताच गणपती गेलेत. आज पण चालू आहेत गणपती. हल्ली आज काही दीड दिवसाचे गणपती बुडतील. बरोबर आहे. विसर्जन होईल त्यांचं. हां, तर या गणपतीचं वाहन कोण आहे? उंदीर. समजलं? उंदरावर बसणारा देव कोणता? गणपती. ओके. पुढचं आहे काय? ॲपल म्हणजे सफरचंद. मला सांगा, सफरचंदाचा रंग कसा असतो रे? हां, बाहेरून लाल असतो आणि आतून कसा असतो? बरोबर आहे, बोला. सफेद असतो, व्हाईट असतो. बरोबर आहे. सफरचंद चवीला कसं असते? गोड असतो. बरोबर. कधी खाल्लत का? सफरचंद खा, कारण फळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तुम्हाला जर ताकद मिळवायची आहे, तंदुरुस्त राहायचं असेल तर काय खायचं? नुसतंच मच्छी खायची नाही, तर काय खायचं? फळं खायची, सर्व प्रकारच्या भाज्या खायच्या. फळांमध्ये खूप बरेच प्रकारचे जीवनसत्व असतात आणि ते सर्व जीवनसत्व आपल्या पोटात गेलं पाहिजे. आणि म्हणून जसं तुम्ही मच्छी मटण खाता, अंडी खाता, तसंच फळंसुद्धा खा, भाज्यासुद्धा खा. समजलं? सगळ्या प्रकारच्या फळांच्या ज्या ज्या मोसममध्ये
जी जी फळं येतात, म्हणजे ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी फळं येतात ती खायची. समजलं? आंबा कधी असतो रे? आंबा आंबा कधी जास्त असतो? साधारण एप्रिल मेच्या दरम्यान आंबा येतो, बरोबर आहे? आंबा आवडतो का तुम्हाला? हां, मग जायचं का आणायला आता? मला सांगा, आता आंबा भेटेल का गेलो तर आपण? चला दाखवते मी तुम्हाला आंबा. चला जायचं? हां, अरे आंबे आवडतात ना, खायचं आहे ना, मग चला. अरे बाबा जायचं? हां, शेतावर 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 आंब्याचे आपल्याकडं शक्यतो आंब्याची झाडं नाहीत. आपल्याकडं 1 2 3 माणसांकडे आंब्याची झाडं आहेत. हां, असो असो, चला. तर आता आपण चित्र बघितलीत. आता ही चित्र तुम्ही कुठून आणायची काढून? हां, काय काय काढून आणायचं? पहिल्यांदा मासा, मडके, झाड. झाडापासून आपल्याला काय मिळते? ऑक्सिजन. अरे वा. आणि अजून काय मिळतं? फळं मिळतात, फुलं मिळतात, लाकूड मिळतं, सावली मिळते तुम्हाला खेळायला, झाडाच्या खाली बसायला. ओके, आवडली माहिती तुम्हाला? आवडली असेल तर जोरात टाळ्या वाजवा.